अंजनगाव सुरजी येथे अवैध रेती वाहतूक प्रकरण उघड. पाठलागानंतर ट्रक पसार. 8 ते 10 ब्रास रेती रस्त्यावर सांडली. बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी मनोज मेळे यांनी. तालुक्यात वाढत्या अवैध रेती तस्करी विरोधात महसूल विभागाने 12 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे धाक कारवाई केली. भरारी पथकाने परतवाडाकडून अंजनगावकडे येणारा रेतीने भरलेला ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता वेगाने पळ काढला. ग्राम महसूल अधिकारी योगेश सुधाकर लंगडे विहीगाव यांच्या तक्रारीनुसार सकाळी 5:30 वाजता उत्सव नाक्याजवळ ट्रकला थांबवण्याचा इशारा देण्यात आला. गौमाता दूध डेअरी परिसरात ट्रक थांबवून रेती वाहतुकीचा पास विचारला असता चालकाकडे कोणतीही वैध परवानगी आढळली नाही. वाहन तहसील कार्यालयात लावण्यास सांगितल्यावर चालकाने अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून ट्रक पुन्हा वेगात पळवला. 8 ते 10 ब्रास रेती रस्त्यावर सांडली. पाठलागादरम्यान चालकाने ट्रकचे मागील फाटक उघडून अंदाजे 8 ते 10 ब्रास रेती रस्त्यावर सांडली. शहानूर पुलापासून तहसीलदारांच्या निवासस्थानापर्यंत संपूर्ण रस्त्यावर रेतीचा सडा पडला होता. जेसीबीच्या सहाय्याने रेती गोळा करून पंचनामा करण्यात आला. स्विफ्ट कारचा सहभाग. मालकांची नावे समोर. ट्रकसोबत MH27D5785 क्रमांकाची स्विफ्ट कार असल्याचे समोर आले. कार चालक अविनाश जाधव असल्याचे सांगण्यात आले. ट्रक व कारचे मालक प्रज्वल माथनकर व यश राजगुरे राहणार मोर्शी असल्याचे तक्रारीत नमूद आहे. ट्रकच्या नंबर प्लेटवर तेल लावल्याने क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता. पंचनामा व पोलिसांत तक्रार. महसूल अधिकारी लंगडे व काटकर यांच्या उपस्थितीत पंचांच्या साक्षीने पंचनामा करण्यात आला. यानंतर अंजनगाव सुरजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये संताप. अवैध रेती तस्करीमुळे शासनाचा महसूल बुडत असून रस्त्यांची हानी व अपघाताचा धोका वाढत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासन पुढे काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंजनगाव सुरजी वरून प्रतिनिधी मनोज मेळे. आम्ही भरारी पथकाने आज सकाळी 5 वाजतापासून लक्ष देण्याची मोहीम सुरू केली होती. त्या अनुषंगाने आम्हाला हा ट्रक सकाळी 5:45 दरम्यान परतवाड्याकडनं अंजनगावकडे येत असताना दिसला. आम्ही त्याला हात दाखवला परंतु हा त्यावेळेस थांबला. परंतु लगेच त्यांना पाहिलं की बा हे भरारी पथक आहे. त्यांनी लगेच गेअर बदलून मोटर आपला त्याचा जो ट्रक आहे तो पळून नेला. पळून नेत असताना त्याचा जो मालक आहे 4 व्हीलर त्याची पांढरी स्विफ्ट नंबर MH27DL 5785 ही जी गाडी आहे आम्हाला त्या ट्रक पर्यंत जाऊ देत नव्हती आणि आमच्या समोर ते येत होती. जेव्हा त्याला असं वाटलं की बा आम्ही त्याचा पाठलाग करत आहे तेव्हा त्यांनी अंजनगाव नदी क्रॉस होता, शहानूर नदी क्रॉस करतानाच त्यांनी ट्रकचं मागचं जे फालकं होतं ते असं वर उचलत त्यांनी पूर्ण रेती म्हणजे या अकोट रोडला सांडवलेली आहे. या रेतीमुळं मागं जर कोणतं दुसरं वाहन येत असतं तर त्याचा अपघात झाला असता हे नाकारताच येत नाही. आणि त्यांनी जे आहे सुरुवातीला जे लंगडे साहेब आहे यांच्यासोबत जेव्हा त्याचा मालक जो थांबला होता त्यांनी धक्काबुक्की केली आहे त्या अनुषंगाने. आणि दुसरं असं की बा इतका मोठा वरिष्ठांच्या आदेशानुसार काय कारवाई करायची ते त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर कारवाई करू. ते जे मालकाची गाडी होती त्याचा नंबर वगैरे आहे का? मालकाच्या ट्रकचा जो नंबर आहे MH अजून काही आहे तर 4000 नंबर आहे त्याचा 4000. आणि जी गाडी आहे त्या गाडीचा नंबर MH27DE 5785.